केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे। साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा निर्णय आता सरकारकडून घेण्यात आला आहे। 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निर्यात बंदी लागू केली गेली आहे। अमेरिका युरोपमधील विशेष निर्यात कोठ्यांना सवलत देण्यात आली आहे, तर साखरेच्या किमती रोखण्यासाठी सरकारने हा मोठा पवित्रा घेतला आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। शिवाजी, आता साखर निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत आणखी? सध्या देशांतर्गत साखरेचे जे दर आहेत ते नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्यातीवर तात्काळ प्रभावीने बंदी घातली आहे आणि ही बंदी जवळपास 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत लागू असेल। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बंदी का घातली आहे? जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर हे वाढलेले आहेत आणि देशांतर्गत साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललंय। परंतु आणखी एक यात महत्त्वाची गोष्ट जोडता येईल, ज्या साखरेची निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे किंवा जे साखरेची खेप जी एक्सपोर्ट पाईपलाईन मध्ये आहे त्यांच्यावरती कुठलीही बंदी नाही, त्यांना या बंदीतून वगळण्यात आलेलं आहे। तसंच या देशांनाही या बंदीतून सवलत दिलेली आहे। युरोपियन युनियन असू दे किंवा अमेरिका यांना या सगळ्या बंदीतून सवलत देण्यात आलेली आहे। सरकारचं हे अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल म्हटलं जात आहे। आपल्याला माहिती आहे सातत्याने युद्धामुळे अनेक देशांवरती संकट आहे। भारत सरकारही अनेक योजना स्वतःहून प्रतिबंध घालण्याचे प्रयत्न करते, जसे की पेट्रोलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होम करा। या सगळ्या परिस्थितीचा, जगातल्या परिस्थितीचा विचार केला तर सरकारनं आपली पावलं आधीच टाकली आहेत की जेणेकरून कुठलाही कठीण वेळ हा भारतावर येऊ नये म्हणून। नक्कीच शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर साखर निर्यातीवर आता तात्काळ बंदी सरकारकडून घालण्यात आली आहे, मोठा निर्णय घेण्यात आला आहे। साखरेच्या किमती रोखण्यासाठी सरकारने हा पवित्रा घेतल्याचं समोर येत आहे। साखरेच्या निर्यातीवर आता 30 सप्टेंबर पर्यंत तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे। साखरेचा समावेश आता निर्बंधात्मक ऐवजी प्रतिबंधित श्रेणीत घालण्यात आला आहे। जागतिक दरवाढ आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। अमेरिका युरोपियन युनियन G2G अंतर्गत होणारी निर्यात सुरू राहणार आहे, त्यामुळे या गोष्टी वगळण्यात आल्या आहेत। आधीच प्रक्रिया सुरू झालेली किंवा पाईपलाईन मध्ये असलेली साखर या संपूर्ण निर्यात बंदीमधून वगळण्यात आली आहे।